आपल्या सातारा जावलीचे विकासरत्न मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं आगमन झाले। टाळ्याच्या गजरामध्ये सगळ्यांनी स्वागत करायचे। आज सातारा जावली या मतदारसंघामध्ये जर आपल्याला निवडणूक आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा मध्ये केले आहे। व्यापारी वर्गांना बाबाराजेंच्या माध्यमातून झालेल्या विकासाचं अवलोकन हवं आणि सर्वांना याची माहिती मिळावी। आपण सर्वजण बाबाराजेंच्या पाठीमागे आहेच, परंतु आज या ठिकाणी निवडणुकीच्या चालक चेअरमन विक्रम पवार, व्हाईस चेअरमन मधुकर पवार, अमित कच्ची, BY घोरपडे, काका धुमाळ, त्याच पद्धतीने इस्माईल शेठ बागवान, सर्व व्यापारी प्रतिनिधी, माथाडी कामगार, सर्व मंडईतले प्रतिनिधी, व्यापारी, शेतकरी आणि किराणा भुसारामधील सर्व व्यापारी, आडत व्यापारी या सर्वांच्या वतीनं मी प्रथम सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी आडत विभागाच्या वतीनं श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो। महेश वागडे आणि इतर आपले सर्व व्यापारी जाऊ संतोष भुसार विभागाच्या वतीने या ठिकाणी बाबाराजेंचा सत्कार होणार आहे। भुसार व्यापाऱ्यांनी पण या ठिकाणी पुढे यायचंय। सातारा जावळीतील बरेचसेच माथाडी कामगार या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी रस्त्याचं जाळं विणण्याचं काम बाबाराजेंनी केलेलं आहे। आज जर आपल्या सर्वच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे, परंतु येणाऱ्या काळात आपण सर्व व्यापारी प्रत्येकाने जरी आपल्या प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाला परवा एक 10-15 मिनिटांपूर्वी अमीन शेठ आणि मी गप्पा मारत बसलो होतो। मग अमीन शेठला म्हणलो, बाबा अमीन शेठ, चर्चा अशी चालू आहे की बाबा आपलं तुमच्या समाजाचं मतदान पडतं का नाही मला माहीत नाही। तर अमीन शेठ म्हणले की पापा ज्या इथं व्यवसाय करतात आमची जी माणसं आहेत त्यांच्या वतीने मी शब्द देतो, आमच्या साताऱ्यातील सर्व समाजाच्या वतीने शब्द देतो की शिवेंद्रराजे भोसले आमच्या सुखदुःखाला, आमच्या अडचणीला पळून येणारे आमचे महाराज आहेत। त्यामुळं आमच्याकडं कुठल्याही प्रकारचं तशी चूक होणार नाही असा शब्द अमित शेठ तुम्ही आम्हाला दिला आहे, बरोबर ना अमित शेठ? आता सुनील शेठ मागच्या वेळेस नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेस काय गडबड झाली होती, सुनील शेठ तुम्हाला पण नावं माहीत आहे। मागच्या वेळेस काही लोकांनी व्यापाऱ्यांनी गडबड केली होती, त्यावेळेस महाराज साहेबांनी आपण दुर्लक्ष केलं। पण आता जर काय गडबड झाली तर 100% त्या लोकांच्यावर लक्ष ठेवलं जाणार आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात घ्यायचं आहे। कारण ज्या महाराजांनी तुमच्या आयुष्याचे किंवा या सुवर्णकाळ बघण्याची संधी दिली किंवा तुमच्या सुखदुःखात उभं राहिले। आता परवाशी आपण बघितलं की बोगद्यात इपुशेट काय घटना घडली होती, कुठला अमित कदम असो कोण आलं नाही फिरवल्या, पण अजितदादांची चाललेली सभा सोडून महाराजसाहेब त्या ठिकाणी आले होते, सिव्हिलला गेले, तुमची सगळ्यांची विचारपूस केली, तुमच्या समाजाला येऊन पुन्हा भेटले। ज्या वेळेस अडचण आली त्यावेळेस फक्त आमदार शिवेंद्रराजे भोसलेच, बरोबर आहे पटेल साहेब, फक्त आमदार शिवेंद्रराजे भोसलेच ह्या ठिकाणी तुमच्यापाशी ताकदीने उभे राहिले। दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला पाहिजे, दोन समाजात भांडणं झाली पाहिजेत, असे काहीतरी प्रकार या ठिकाणी आपल्या साताऱ्यात चालले होते। ते सर्व प्रकार फक्त आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि उदयन महाराजांनी या दोन्ही महाराजांनीच लक्ष देऊन या ठिकाणी ज्या घटना चुकीच्या घडतात त्या थांबवण्याचं काम हे दोन्ही महाराजांनी केलं आहे। त्यामुळे ह्या दोन्ही महाराजांच्या पाठीशी तुम्ही ताकदीनं उभे राहील, हे मार्केट कमिटीचे सगळे व्यापारी ताकदीनं उभे राहील ही अपेक्षा आज या ठिकाणी मी व्यक्त करतो। बनकर साहेब तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, काका धुमाळ आहेत, आमचे माजी संचालक इपू शेठ आहेत, अमित शेठ आहेत, ह्या सगळ्यांना आम्हाला महाराज साहेबांनी या ठिकाणी संधी दिली। तर येणाऱ्या काळात परवाशी बनकर साहेब ज्याप्रमाणे तुम्ही नगरपालिकेत आम्हाला सांगितलं की बाबा काय कसं काम केलं पाहिजे, काय चुकते, असं तर आम्हाला तुम्ही सांगत जाऊ नये, काय आमचं मार्ग पुढे होत असेल त्या ठिकाणी आम्ही ते सुधरू। आज या ठिकाणी महाराज साहेब तुम्ही आला त्याबद्दल तुमचा मी आभार मानतो आणि यानंतर महाराज साहेब तुम्ही बोलावं ही अशी विनंती करतो।
262 सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या आजच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेल्या सर्व व्यापारी बंधू आणि भगिनींनो, गेले 15 दिवस झाले सातत्यानं या प्रचारामध्ये आपण सर्वजण आहात. मला महाराज साहेबांच्या परवानगीने मला त्यांनी म्हणले आपण जरा बोला. सर्वात महत्त्वाचा प्रश्न व्यापारी बंधूंचा आहे की तुमच्या सगळ्यात अडचणीचा विषय जो होता तो वाहतुकीचा प्रश्न होता. तुमच्या अडचणी वाहतुकीमुळं आणि वाहतुकीचं व्यवस्थितरित्या नियोजन न झाल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी अडचणी निर्माण होत्या. वेगवेगळ्या ह्याच्या व्यापारी आहेत या ठिकाणी, भाजी मंडी असेल, किराणा मालवाले असतील, सर्वांना माहिती आहे वाहतुकीची अडचण या ठिकाणी होती. दोन्ही महाराजांच्या माध्यमातून संपूर्ण सातारा शहराचा वाहतूक आराखडा निर्माण करण्यासंदर्भात गेल्या 3 महिन्यापूर्वी एक बैठक झाली होती. तशा स्वरूपाच्या बैठकीचं नियोजन मान्य जिल्हाधिकारी या वाहतूक समितीचे अध्यक्ष असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकीचं या आचारसंहितेनंतर लगेचच नियोजन केलं जाणार आहे, जेणेकरून या परिसरामध्ये जी वाहतुकीची अडचण निर्माण होत असते ती वाहतुकीची अडचण दूर करण्याचा अत्यंत महत्त्वाचा विषय तो हाताळला जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे सातारा शहरामध्ये विविध गोष्टी आज उभ्या राहतात. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या स्वप्नात सुद्धा नव्हत्या की त्या होऊ शकत नव्हत्या. अशा गोष्टी आज तुम्ही बघतोय. करोड रुपयाची कामं जी होत्या, जवळजवळ 750 कोटी रुपयाचा निधी या सातारा शहरामध्ये बाबाराजे आणि उदयनराजेंच्या माध्यमातून आलेले. ही सेवा तुमच्यासाठी ते निर्माण करतात. आज एवढी सगळी चांगली परिस्थिती असताना देखील रोज 17-18 तास ते सातत्यानं लोकांच्या जात्यात, लोकांना भेटतात, लोकांची कामं समजून घेतात आणि तुमच्यापुढे येतात. आज समोरची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की एक नगरसेवक व्हायचा असेल किंवा एक संचालक व्हायचा असेल त्याला 2-2, 3-3 वर्ष प्रयत्न करावे लागतात. पण काल यायचं, कुठल्या तरी पक्षात जायचं, तिथून यायचं, दुसऱ्या पक्षात जायचं, तिथून जायचं, चौथ्या पक्षात जायचं आणि मला आमदार करा म्हणायचं. अशा स्वरूपाच्या प्रवृत्ती वाढू लागलेल्या आहेत. आज आपली सर्वांची जबाबदारी राहणार आहे. अशा प्रवृत्ती भविष्यकाळासाठी आपल्याला धोकादायक आहेत. ज्या 2019 साली निवडणूक झाली त्या 19च्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं 72,000 मतदार बाहेरच्या व्यक्तींनी घेऊन गेले होते. त्या 72,000 मतदार ज्या लोकांनी घेऊन गेले ते कुठे आहेत? कुठे दिसत नाहीत. आज लोकसभेचा विचार केला तर जवळजवळ 40,000 मतदान 20,000 मतदान आपल्या शहरामधून घेऊन गेले. आज ती माणसं कुठे आहेत? कुठेही नाही. मग ही राजकारण्याचं सेवा करायची संधी आज तुम्हाला मिळाली आहे. छत्रपती घराणं आपल्या इथं आहे, आपल्याला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीला आपली सर्वांची जबाबदारी आहे. विशेष करून व्यापारी वर्गाला माहिती आहे की तुमचे कस्टमर्स एवढे मोठे असतात की तुमची माउथ पब्लिसिटी फार मोठी असते. तुम्ही प्रत्येकाला समजून सांगू शकता, तुम्ही त्यांना माहिती देऊ शकता. कारण काही लोकांनी मध्ये सांगितलंय की नोटाला मतदान करा. नोटाला मतदान करून तुम्ही तुमचं विकासाचं मत वाया का घालता? त्याचं कारण असं आहे की तुमचं जेवढं मतदान मतपेटीतलं महत्वाचं आहे तितकंच मतदान तुमचं विकासाच्या दृष्टीने टाकलेलं मतदान महत्वाचं आहे. त्याच्यामुळे कृपा करून नोटा वगैरे कुठला कुणी काही भानगडीत पडू नका. तुम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून बाबाराजेने वेगळी दिशा दिली आहे. मार्केट कमिटीच्या आता तुम्हाला माहिती आहे की चांगल्या स्वरूपाचं दालन उभं राहणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचं व्यापारी संकुल त्या ठिकाणी उभं राहत आहे. ह्या सगळ्या गोष्टी दूरदृष्टी ठेवल्यामुळे होत असतात. नुसती उगाच पक्ष बदलून आणि नेतृत्व मिळते म्हणून संधी मिळून उभं राहण्यात मजा नसते. तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती राहील येणाऱ्या 20 तारखेला आपण मतदान करताना आपण सुजाण आहात, आपण व्यापारी आहात. आपल्याला आपल्या एवढा हुशार माणूस या संपूर्ण याच्यामध्ये कोण नाही. त्याच्यामुळं कुणी काय केलं ह्याची तुम्हाला पूर्ण माहिती आहे. बाबाराजेंनी काय केलंय ह्याची तुम्हाला पूर्ण माहिती आहे. त्याच्यामुळे 20 तारखेला बॅलेट पेपर जो आपला आहे बॅलेट मशीन त्याच्यावरती 3 नंबरला बाबाराजेंचं कमळे चिन्ह आहे. त्याच्या पुढचं बटन दाबून आपण त्यांना उच्चांकी मतदान निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. केला तर उच्चांक मतदान आपल्या सातारा शहरातून आणि सातारा जावलीतून मिळालं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे. कोणत्याही म्हणजे महाराष्ट्रात जर बघितलं तर आज बाबाराजेंना आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. आपण कोणी पण बाबा सगळेजण म्हणतात की निवडून येणार आहे, परंतु निवडून नुसतं न येऊन उपयोग नाही. त्यासाठी बरेचसे जण आपले डिले राहिलेले आहेत असं मला प्रामुख्यानं जाणवते. कारण काय प्रत्येकजण सभेला येताना म्हणा किंवा कोणत्या गोष्टीला प्रत्येकजण हा आळसपणा करतोय. तर हे आपल्याला आळसपणा आपला झटकला पाहिजे. आपल्याला जर आपल्या साताऱ्याला जाऊपर्यंत आपण सगळेजण जाऊ शकतो. कारण आज जर आपले व्यापारी हे प्रत्येक भागातील, प्रत्येक पेठेतील, प्रत्येक गावातील आहे. तसंच जर सगळ्यांनी प्रयत्न केला तर चांगल्या पद्धतीचं मतदान होईल. आणि येणाऱ्या काळात 20 तारखेला कुणी न ही करता मतदान करायचं आहे. आणि हे जर मतदान व्यवस्थित झालं तर आज सातारा नाही महाराष्ट्रात आपलं नाव होईल. आणि मला तर वाटतं जर आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर सगळ्यांचं डिपॉझिट जप्त होईल. अशी परिस्थिती आपण सर्वांनी केली पाहिजे. आणि हा सुवर्णकाळ करण्याचा आपलाच हक्क आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी लढा दिला पाहिजे. या ठिकाणी रयतेचे राजे महाविकास म्हणजे सातारा विकास आपल्या
महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी जो विकास केलेला आहे आणि जे महायुतीने जे आपल्या जे योजना राबवलेल्या आहेत त्याची सर्व आपल्याला जाणीव आहे. या जाणीवेच्या अनुषंगाने या ठिकाणी आपले महाराज आपल्याला या ठिकाणी 2 शब्द सांगण्यासाठी उपस्थित राहू मी. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आज मार्केट यार्डमध्ये सर्व व्यापारी तसेच माथाडी कामगार तसेच आपले मंडईतले सर्व विक्रेते सर्व माझ्या इथं उपस्थित असणाऱ्या बहिणी आणि सर्वच मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांची ही एक बैठक मीटिंग एक या ठिकाणी आपण घेतोय. आताच विक्रम पवार ॲडव्होकेट DG बनकर यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अमीन शेठ, सुनील शेठ ही सुद्धा आपले दोन्ही आजी माजी संचालक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सुनिशा ह्या सुद्धा इथं उपस्थित आहेत आणि सर्वच आपल्या नगरसेविका हदगेताई पण आज इथं उपस्थित आहेत आणि सर्वच बंधू भगिनी व्यापारी मित्र सगळे माझे आणि वडीलधारी सर्व आज आपण खरं म्हणजे निवडणुकीच्या निमित्तानं इथं सगळेजण एकत्र आलो आहे. आता थोडं विक्रम वकील साहेबांनी काही गोष्टी आपल्यापुढं मांडल्यात पण मला आपल्याला एवढंच हे करायचं आहे की हे गेले 4 टर्म मी महाराजांचं निधन झाल्यानंतर मी आमदार म्हणून निवडून आलो. मी काम करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला आपण माझ्यावर पहिल्यांदा विश्वास दाखवला. त्याच्यानंतर जरी पुनर्रचना आपल्या मतदारसंघाची झाली असली तरी हा आपला जुना विधानसभा मतदारसंघ असाच आहे. म्हणजे आपले सातारा शहर हे पूर्वी पण होतं आणि आज पण आहे. आणि आपण बघा की गेल्या 4ही टर्ममध्ये एकतर हे आपला विश्वास होता म्हणूनच मी 4 वेळेला निवडून आलो. तर आपला जर विश्वास माझ्यावर नसता किंवा राहिला नसता तर मी निवडून येण्याचं काही कारणच नव्हतं, ही वस्तुस्थिती. दुसरं, विश्वास जो राहिला हा कामामुळं राहिला, संपर्कामुळं राहिला, हे आपल्या सगळ्यांना म्हणजे मान्य केलं पाहिजे किंवा लक्षात आलं ही वस्तुस्थिती आहे. कारण शेवटी विकास कामं, शहराचे प्रश्न, त्याचबरोबर स्थानिक आपल्या सर्व मतदार बंधू भगिनी सगळ्यांशी आणि आपल्या व्यापाऱ्यांशी सगळ्यांशी ठेवलेला संपर्क, प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आमदारमधून मला जे काही सहभाग देता आला तो दिलेला असणारा सहभाग, सगळ्या गोष्टीमुळं आपला विश्वास वाढत गेला. आणि आता माझी 5वी टर्म आहे की जी सातारा जावळी विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी ही मिळावी म्हणून उभं आहे. आपलं बहुमोल असं मतदान हे आपण सर्व माझ्या व्यापारी बंधूंनी सगळ्यांनी मिळून मला कमळाच्या समोरचं बटन दाबून द्यावं ही विनंती आपल्या सर्वांना या आपल्या प्रचाराच्या मिटिंगच्या निमित्तानं करू इच्छितो. आणि नक्कीच पुढचे 5 वर्षसुद्धा आपल्या विश्वासाला पात्र राहूनच मी काम करीन हा माझा आपल्या सगळ्यांना शब्द आहे. त्यामध्ये आपल्या सातारा शहराची वाढ आणि आपल्या सातारा शहरातल्या ज्या नागरी सुविधा आहेत, आज पाण्याचा विषय आपला कासचा तळं आपलं वाढवल्यामुळं बऱ्यापैकी मिटला आहे. त्याचं आता नवीन पाईपलाईनचं काम चाललं आहे, कारण आज 5 पट पाणीसाठा आपला वाढला आहे. पण तो पाणीसाठा जो आहे तो आपल्याला जुन्या पाईपलाईननं तेवढं पाणी सातारला पोचू शकत नाही, म्हणून आपण मोठी पाईपलाईन टाकतोय. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हींच्या फंडिंगमधनं आता नवीन पाईपलाईनचं काम चाललं आहे, अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे. ही पाईपलाईन झाल्यानंतर कासला जो पाणीसाठा वाढला आहे ते जास्तीचं पाणी आपण सातारकरांसाठी आणू शकणार आहे, हे लक्षात घ्या. आज बऱ्याचशा भागामध्ये लोकांची मागणी आहे की प्राधिकरणाचं पाणी आम्हाला नको, कासचं पाणी आमच्याकडे सुरू करा. तर हे कधी शक्य आहे? ज्यावेळेला जे वाढलेलं पाणी आहे ते आपण वाढीव मोठ्या पाईपलाईनमधनं ज्यावेळेला आणू शकू त्यावेळेला हे शक्य आहे. आज आपल्याकडं कासचा तलाव मोठा झाला आहे, पण पाणी आणणारी जी जुनी पाईपलाईन आहे ह्याचं ज्याला आपण डायमीटर म्हणतो हा तेवढाच आहे. त्यामुळे पाणी
त्यातनं जे जास्त आलं पाहिजे ते सातारला आज येत नाही. त्यामुळं आपल्याला प्राधिकरणाचं पाणी हे काही भागाला आपल्या घ्यायला लागतं, ही वस्तुस्थिती आहे. पण लवकरच हे काम पूर्णत्वाला जाण्याच्या ह्याच्यात आहे. माझ्या माहितीनं अगदी आता पाईपलाईनचं काम यवतेश्वर सांबरवाडीपर्यंत आलंय. वरनं पाईपलाईन टाकत कासपासून यवतेश्वर सांबरवाडीपर्यंत आले. तुम्ही तिथं गेला तरी यवतेश्वर सांबरवाडीला पाईप ज्या मोठ्या आहेत त्या आलेल्या आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळं लवकरच कासचं पाणी हे जास्तीत जास्त शहरवासियांना देण्याच्या बाबतीतलं नियोजन हे आपलं झालंय. लवकरच ती कार्यवाही पण त्याची होईल. आज आपण आता कॉन्क्रीटचे रस्ते आपल्या इथं सुरू केलेत. पहिलं काम आपण जे घेतलं ते शाहू स्टेडियम ते जुना RTO ऑफिस. आज आता रस्त्याचं बऱ्यापैकी काम झालंय. आता त्याचे दोन्ही बाजूचे फुटपाथ आणि स्ट्रीट लाईट आणि झाडं हे लावण्याचं काम आता सुरू होणार आहे. तुम्ही आता रस्ता मला वाटतं बऱ्यापैकी आपण वापरत असाल. मी अजून गेलो नाही, हे काम झाल्यानंतर मी गेलो नाही. मला आजच अरुण देसाई दादांनी सांगितले की काम म्हणजे रस्त्याचं पूर्ण झालं, आता आम्ही बाकीचे करतो. अतिशय सुंदर रस्ता झाला आहे. मला वाटतं साताऱ्यामध्ये आता असा रस्ता जसा कासचा रस्ता आहे तसाच आता हा दुसरा आहे. अजून 3 रस्ते असेच आपले कॉन्क्रीटचे होणार आहेत आणि पुढचे पण होणार आहेत. कारण पहिल्या टप्प्यात आपल्याला थोडा मर्यादित निधी मिळाला, 52 कोटी रुपये मिळाले. कारण कॉन्क्रीटचे रस्ते करायचे म्हटल्यावर त्याचा खर्च जास्त आहे डांबरापेक्षा. पण हे कायमचे हे झाले, कायम ह्याला कुठं आता खड्डे पडणं, कुठं डांबर निघून गेले, कुठं काय झालं, आता हे होणार नाही. कमीत कमी 10 ते 15 वर्ष तरी या रस्त्याकडे आता बघायला लागणार नाही वस्तुस्थिती आहे. आणि अशा पद्धतीनं बाकीचे पण नियोजन आपण बऱ्याच नवीन हे केले. हद्दवाढीमध्ये आलेल्या भागामध्ये सुद्धा आज बहुतांशी सगळीकडं बऱ्यापैकी हद्दवाढीतली कामं शहरातली आज पूर्णत्वाला गेलीत. आज छोट्या छोट्या ज्या ओपन स्पेसेस होत्या कॉलन्यांच्या तिथं आज काही ठिकाणी आपण लोकांसाठी हॉल बांधून दिले, काही ठिकाणी मुलांसाठी बास्केटबॉल कोर्ट बांधून दिले, काही ठिकाणी गार्डन डेव्हलप करून दिले. शाहूपुरीमध्ये ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल हा आता तयार होऊ लागला आहे. म्हणजे आपलं पोहण्याचा तलाव जो नगरपालिकेचा होता तो गणपती विसर्जनामुळे बंद झाला. तो काय आता आपण वापरू शकत नाही कारण तिथं विसर्जन केलं जातं. पण शहराला नगरपालिकेच्या मालकीचं पोहण्याचा तलाव पाहिजे म्हणून आज आपण शाहूपुरीमध्ये पूर्ण ज्याला आपण ज्या ठिकाणी स्पर्धा घेता येतील म्हणजे ऑलिम्पिक साईज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ऑलिम्पिकमध्ये ज्या लांबी रुंदीचा पूल असतो स्विमिंग पूल, त्या लांबी रुंदीचा स्विमिंग पूल आज आपल्या मला वाटतं काय ते रांगोळी कॉलनीमध्ये आज काम त्याचं सुरू आहे. आपण कधीही जाऊन त्याची माहिती घेऊ शकता. अशी अनेक कामं आहेत. आज खास अजिंक्य ताऱ्याचं आपलं आवडतं ठिकाण आहे सातारकरांचं. आज अजिंक्य ताऱ्याचा निम्मा रस्ता कॉन्क्रीटचा झाला आहे. निम्मा जो आहे त्याचं पण निधी हा मिळाला. आता कमानीपासून म्हणजे गोडोली कमानीपासून वरपर्यंतच्या रस्त्याचं काम आता सुरू होतंय. एकदम निधी मिळाला नाही त्यामुळं आधी वरचं झालं, आता नंतर निधी मिळाला म्हणून खालचं आता काम सुरू झालं आहे. कारण बऱ्याच वेळेला पैसे एकदम शासनाकडनं एस्टिमेट मोठं झालं तर एकदम मिळत नाहीत, ही अडचण आहे. तेव्हा आपल्याला थोडंफार ॲडजस्ट करत पुढे जायला लागतं. असे अनेक विषय आहेत. आणि नवीन आपली नगरपालिकेची इमारत ती आता आपल्या जिल्हा बँकेच्या इमारती शेजारी उभी राहते. ती पण म्हणजे अतिशय सुसज्ज अशी इमारत आहे. म्हणजे महिलांसाठी, अपंगांसाठी, सगळ्यांसाठी, दिव्यांगांसाठी त्या इमारतीला सगळ्या सोयी ज्या आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. मग ते एक मोठं काम आज आपल्या इथे होते. बाकी आपलं मार्केट यार्डचं आपण खिंडवाडीचा जो काही आहे ते आपण ताबा घेऊन सगळं आता पुढची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच त्याला पण आपण आता जे नियोजन केलं आहे त्याप्रमाणे अंतिम त्याच्या गोष्टी सगळ्या होऊन काम चालू होईल. आमचं सुरुवातीच्या याच्यामध्ये नियोजन असं आहे की भाजी मार्केट आणि फ्रूटवाले यांना त्यांचं जे काही गाळे विळे सगळे जे आहे ते बांधून द्यायचं आणि भाजी मार्केट आणि फ्रूटवाले हे आधी तिथं शिफ्ट करायचे आणि मग बाकीचं जे बांधकाम आहे ते म्हणजे पूर्ण करायचं. कारण एकदम मार्केट कमिटी पैसे घालू शकत नाही, आपल्याकडे तेवढं उत्पन्न नाही. नंतर ही मार्केट जे झाल्यानंतर उत्पन्न वाढेल
पण आज आता आचारसंहिता असल्यामुळे आता सध्या पणन वगैरे यांच्याकडनं जे आपलं थोडंफार कर्ज वगैरे घेऊ शकतो आपण, त्या गोष्टी आता आत्ताच्या याच्यात होणार नाही म्हणून थोडं आपण इलेक्शनमुळे थांबलो. पण नक्कीच लवकर त्याच्यावरची कार्यवाही आणि पुढचं जे काय असेल ते होईल. थोडं विक्रम बनकर साहेबांनी 1-2 विषय मांडले की विरोधकांबद्दल, आज जे विरोधी उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मला आपल्यालाच विचारायचं आहे की जे विरोधी उमेदवार आहेत समोरचे, ह्यांचं आपल्या सातारसाठी योगदान काय. आज मी सांगू शकतो, मी कास्टच्या प्रस्तावाला मंजुरी आणली अजितदादा उपमुख्यमंत्री असताना, मी कॉन्क्रीटच्या रोडला मंजुरी आणली, मी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडनं मंजूर करून आणला, मी बाकी छोटी मोठी कामं जी कॉलन्यांमध्ये सुरू आहेत ती करून आणली. अशा अनेक विषय मी सांगू शकतो जी मी केलेले आहेत. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या शहरामध्ये मी सतत इथं संपर्कामध्ये लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या किंवा कुठल्याही म्हणजे मतदारसंघामध्ये कायम असणारा आमदार मी आहे, हे मला या निमित्तानं सांगायचं. मी कधी एक तर साताऱ्यातनं बाहेर फार जात नाही, गेलो तर अधिवेशन मुंबईचं नागपूरचं असलं तरच बाहेर मुक्कामाला जातो, ते पण शनिवार रविवार मी परत साताऱ्यात येत असतो. आणि साताऱ्यामध्ये कुठलीही घटना घडली, ते चांगली असू दे वाईट असू दे, कुठलीही घटना घडली तरी त्या ठिकाणी आमदार म्हणून मला जे काही करायला लागेल ते वेळोवेळी मी केलेलं आहे. साताऱ्याचं शांतता, साताऱ्याचा सामाजिक सलोखा, बंधुत्वाचं नातं, हिंदू मुस्लिम मागासवर्गीय या सगळ्यांमध्ये आपण एकामेकामध्ये नीट गुण्यागोविंदानं राहिलं पाहिजे, या भूमिकेतनं, या भावनेतनं मी काम केलं. कुठेही जातीय कुठल्या गोष्टीला रंग देणं किंवा चुकीच्या गोष्टीला मुद्दामून पाठिंबा देणं असले प्रकार पण मी राजकीय म्हणजे नेतृत्व म्हणून किंवा आमदार म्हणून कधी केले नाहीत. किंवा अगदी उदयनराजांनी पण अशा गोष्टी कधी केल्या नाहीत की चुकीच्या गोष्टीला, महिलांच्या बाबतीत काही चुकीचं घडलं, कुठं व्यापाऱ्यांच्या बाबतीत काही चुकीचं घडलं, खंडणीचे प्रकार म्हणा, त्याचबरोबर बिल्डरांच्या बाबतीत मागं खंडणीचे प्रकार होत होते, आपण सगळ्यांनी मिळून बिल्डरांच्या त्याला पाठिंबा दिला आणि पोलिसांना शेवटी अतिशय कडक कारवाई करायला लागली. तेव्हापासून हे खंडणीचे प्रकार त्यांच्यावरचे थांबले, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा अशा चुकीच्या गोष्टींना आपण कधीच, आमदार म्हणून मी सपोर्ट ज्याला म्हणतो आपण, किंवा एक राजकीय नेतृत्वाचं अशा गोष्टींना जर ताकद मिळाली तर त्या मग सर्वसामान्य नागरिकाच्या हातात राहत नाही, ती वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून असं कधी केलं नाही. व्यापाऱ्यांना कधीही आपण बघा, कधीही व्यापाऱ्यांना साताऱ्यामध्ये कुणी येऊन राजकीय पुढाऱ्यांच्या नावावर खंडण्या मागितल्यात किंवा दुकानदारांकडनं खंडण्या मागितल्या असं आजपर्यंत कधी झालेलं नाही. काही शहरांमध्ये हे होतं. अगदी मुंबईचा विषय घ्या आपण, मुंबईसारखं एवढं मोठं शहर, एवढं सगळं मुंबई म्हणजे आर्थिक पण मुंबईत काय होतं वेगवेगळ्या भागामध्ये हे तुम्हाला पण माहीत आहे, कारण तुमचे पण तिथं व्यापारी मित्र आहे, तुमच्या नातेवाईकांची दुकानं असतील. मुंबईत एखादं दुकान उघडायचं म्हटलं तर तिथं स्थानिक लोक जी काही गुंड आहेत ती कसं छळतात आणि कशी खंडणी गोळा ही सगळ्यांना तिथल्या व्यापार आहे. पण असं साताऱ्यामध्ये कधीही व्यापाऱ्यांबद्दल झालं नाही किंवा होऊन दिलं नाही आम्ही. आणि कधी काही घडलं तर ते ज्या त्या वेळेला त्याला आडवं पाडण्याचं आणि रोखण्याचं काम हे नक्कीच भाऊसाहेब महाराज असतील, उदयनराजे असतील, मी असेल किंवा पूर्वी भाऊसाहेब महाराजांच्या आधी प्रतापसिंह महाराज होते, हे आम्ही सगळ्यांनी हे बघितले की बा आपल्या लोकांना चांगलं वातावरण इथं काम करायला, व्यापार करायला, नोकरी करायला राहिलं पाहिजे. ही भूमिका नेहमीच आमदार म्हणून मी बजावली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज विरोधक जे आहेत, वकील साहेबांनी सांगितलं ते त्यांच्याबद्दल आता बोलायचं काय, काम तर शून्य आहे. पण तुम्हाला असं वाटेल की बाबा तुम्हीच आमदार होतात, त्यांनी काम कसं करायचं. पण तुम्हाला म्हणजे थोडा तुम्ही विचार केला पाहिजे की हे विरोधी उमेदवार जे आज आहेत हे सलग 5 वर्ष सत्तेत आहेत, सलग वकील साहेब. पहिल्यांदा उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं त्यावेळेला राष्ट्रवादी सत्तेत होती, त्यावेळेला हे विरोधक अमित कदम राष्ट्रवादीत होते, म्हणजे ह्यांचा पक्ष सत्तेत होता. त्याच्यानंतर ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी साथ सोडली, भाजपचं सरकार आलं, महिन्याच्या आतच दादांचं
सरकारमध्ये एंट्री झाली त्यावेळेला पण अमित कदम दादांबरोबर होते. खरंय का कुठे? म्हणजे थोडक्यात तुम्ही 5 वर्ष सत्तेमध्ये राहिलाय. मी तर शेवटच्या 2 मी तर भाजपचा आमदार आहे. पहिल्या वेळेला जेव्हा निवडणुका झाल्या आणि आम्ही भाजपवाले विरोधी पक्षात बसलो, मी तर विरोधी पक्षाचा आमदार होतो. तुम्ही तर सत्तेत होता. तुम्हाला कुणी अडवलं होतं काम करायला? आज साताऱ्याची हद्दवाढ जर मी विरोधी पक्षाचा आमदार असून अजितदादांच्या मागं लागून मी अजितदादांकडनं जर तो GR आणू शकतो आणि अजितदादांनी पण तो आदेश GR हा माझ्या हातात दिला का, तर त्यांना माहीत होतं की या प्रस्तावाचा पाठपुरावा कुणी केलाय, तर तुम्हाला कोणी अडवलं होतं हा माझा प्रश्न आहे. एकच आपल्या याचा जो विषय आहे, हे बाकीचा तर विषय सोडून देऊ, हे करायला तुम्हाला कोणी अडवलं होतं? कुणीच अडवलं नव्हतं. तिथं काय मी येऊन काय दारं काय लॉक करून ठेवली नव्हती का? मी काय तुम्ही गाडी घेऊन मुंबईला निघाले की टायर पंक्चर करायचो तुमचे? असं काय मी काहीच नाही. तुम्हाला अडवलं होतं कुणी? नुसतं इलेक्शन लागलं की या पक्षातनं त्या पक्षात. आत्ताची पण गमत बघितली तर महिन्याभरापूर्वी अजितदादांना घरी बोलवून जेवण दिलंय. त्याच्यानंतर लक्षात आलं की आता अजितदादांकडनं तिकीट मिळत नाही की शरद पवारांकडे गेले. पवार साहेबांकडनं मिळत नाही की उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेमध्ये गेले आणि तिथनं उमेदवारी घेतली. आता माझी एक विनंती, जे मूळचे शिवसैनिक आहेत साताऱ्यातले, त्यांना खरं म्हणजे विनंती आहे की यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र लिहून घ्या की मी पुढचे 5 वर्ष उद्धव साहेबांच्या सेनेत राहीन. नाही खरंय, कारण मी आज आपल्याला सांगतो की आता उद्या निवडणुका झाल्यानंतर सरकार महायुतीचं येणार आहे. लाडक्या बहिणींच्या याच्यामुळं सगळीकडे नुसता दंगा झालेला आहे. लाडक्या बहिणी आता काही थांबत नाहीत आपलं सरकार सत्तेवर आणल्याशिवाय. आणि परवा CMने सांगितले, फडणवीस साहेबांनी सांगितले की इलेक्शन झालं की 1500 रुपयाची ओवाळणी आम्ही 2100 रुपये करणार आहे. त्यामुळे आचारसंहिता संपायची आहे. त्यामुळं आता बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये खात्यात मिळणार आहे. त्यामुळे बहिणी आता काही कुणाचं दाजींचं वगैरे कोणाचं ऐकायचं काय बहिणींच्या डोक्यात नाही. काय असेल ते बहिणीने निर्णय केला. आम्हाला भाजपला आणि महायुतीला सत्तेवर आता बहिणीच आणणार आहे ते आम्हाला चांगलं माहीत आहे. त्यामुळं ह्यांचं आता विषय काय वकील साहेब, मी तुम्हाला आज इथं मार्केट यार्डात आपण परत पाहिजे तर 6 महिन्यानंतर यार्डात तिथं आपण बसू. नाही 6 महिन्यात अजितदादांच्याकडे लाडीगोडी लावून परत राष्ट्रवादी यांनी प्रवेश केला तर तुम्ही सांगाल ते. कारण हे सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्ता जिकडं असेल तिकडं जाऊन चिटकायचं आणि आपली करून घ्यायची. आता परवा त्यांनी एक माझ्यावरही केलं की विकास कामं ह्यांनी आणली ती ठेकेदारांसाठी आणली जावळी तालुक्यात. माझं म्हणणं काय आहे की ठीक आहे, मी विकास कामं आणली हे तर तुम्ही मान्य केलं. मी कोट्यावधीचा निधी आणला माझ्या मतदारसंघासाठी. आता कामं कोण करतो? कामं कॉन्ट्रॅक्टरच करणार ना. का माझ्या घरच्यांना मी कामं करायला तिथं पाठवून देऊ कॉन्ट्रॅक्टर म्हणून? मी घरचे तरी काय कॉन्ट्रॅक्टर बनवले नाहीत. जी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना अशी कामं, त्यांनीच काय असेल ते टेंडर भरले आणि कामं घेतली. ह्यात चुकीचं काय? आणि एखाद्यानं जर काम खराब केलं असेल तर त्याला काय सोडून द्या किंवा त्याला काय दुर्लक्ष करा असं कधीच मी सांगितलं नाही. ज्याच्याकडनं एखादं काम खराब झालं असेल ते परत करायला आपण लावलंय हे तुम्ही कधी बघू शकता. त्यामुळं असं कुणालाही सूट कामाच्या बाबतीत, क्वालिटीच्या बाबतीत देण्याचं कधी मी घेतलं नाही. पण माझं दुसरं म्हणणं आहे, ज्याचा विचार तुम्ही केला पाहिजे की हे उमेदवार जे आहेत आत्ताचे समोरचे, हे स्वतःला कोयना विभागाचे सुपुत्र म्हणून तिकडं जावळीमध्ये सांगतात, बामनोलीकडे गेले. तर कोयना विभागाच्या लोकांना ज्या जमिनी पुनर्वसनाच्या मिळाल्या, काहींना रायगड जिल्ह्यात मिळाल्या, काहींना भिवंडीला मिळाल्या, काहींना कोपरखैराने, ठाणे या ठिकाणी मिळाल्या. आज तिथली परिस्थिती तुम्ही काही लोकांना माहीत असेल. मग आता सुनील शेटनाविषयी माझ्यापेक्षा जास्त माहीत असणार, कारण सुनील शेट जमिनीच्या ह्याच्यात व्यापारी पण आहेत आणि जमिनीचं पण त्यांचं सारखं पुढे सुनील शेट दिसत ना. आता थोड्या दिवसांतर सातारचं नाव सुनील नगर होणार पण शेटचं. एकच आहे की
कोयनेला ज्या लोकांना जमिनी मिळाल्या पुनर्वसनाच्या, मुंबईच्या आसपास, ठाण्याच्या आसपास, त्यांना इथनं पकडून नेऊन मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या बिल्डरांकडे नेऊन त्यांच्या जमिनी मातीमोल किमतीने विकून त्यात कमिशन खाणारे हे एजंट, आणि हे आता आम्हाला विकास कामाचा शांतपणा शिकवत आहेत. ही गमतीची गोष्ट आहे. आपण आणि मी जे बोलतोय की ही एजंटगिरीचं जे बोलतोय, तुम्ही माझ्या अप्रोक्ष कोयना विभागातनं कुणाकडनं पण माहिती घ्या की यांनी किती लोकांना असं नेऊन मुंबईमध्ये हलाल करून आणले आणि त्यांना अगदी विकेला लावलं लोकांना. म्हणजे जमिनी विकल्या कोट्यावधी रुपयाला आणि त्याचा निम्माचा सोडा, माझं म्हणणं आहे 1% पण पैसा त्या शेतकऱ्यांना त्यांनी मिळून दिला नाही. सगळं मधल्यामध्ये लुटण्याचं काम हे एजंटगिरी करून या उमेदवारांनी केलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून असे लोक ज्यांची विश्वासार्हता नाही, जे सत्तेसाठी एका पक्षामध्ये राहू शकत नाहीत, काँग्रेस झाली सुरुवातीला, मग राष्ट्रवादी झाली, त्यावेळेला यांना जिल्हा परिषदला निवडून आणायला मीच फिरत होतो, यांना शिक्षण सभापती केलं, मग नंतर हे गेले भाजपमध्ये, मग भाजपमधनं हे गेले राष्ट्रवादीमध्ये, राष्ट्रवादीतनं पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत गेले, बरं आता उद्धव साहेब, आता म्हटलं राज्यात काम करणारे आता 3च पक्ष राहिले त्यांना, म्हणजे राज्य लेवलचे. एकतर आता MIM आहे, वंचित आहे, नाही तर आरपी आहे. आता बाकीचे पक्ष तर सगळे झाले, त्या तिन्हीपैकी पुढचे कुठल्याच जाणार आहे ते आज तरी आपल्याला सांगून टाकावं त्यांनी. त्यामुळं अशा लोकांवर आपण विश्वास ठेवू शकतो का, ज्यांनी कधीच काही आपल्यासाठी केलेलं नाही, विश्वासार्हता शून्य आहे, कर्तव्य शून्य ही मंडळी आहेत. त्यामुळं ह्या सगळ्याचा तुम्ही विचार करा. मी काम केलंय, मी उभा राहून जे मगाशी सांगितलं की मी कामाच्या जोरावर तुमच्यासमोर उभा राहून बोलतोय. मी माझ्या मतदारसंघासाठी वेळ दिलाय, त्यामुळं नक्कीच मी इथं नेहमी असतो, लोकांमध्ये, मतदारांमध्ये, माझ्या मतदारसंघात असतो. हे तुम्ही सुद्धा बघितले. आज आपल्या मार्केट यार्डाचा विषय आपण हातामध्ये घेतलाय. एक अतिशय मोठा प्रकल्प आपल्या मतदारसंघ, आपल्या शहरासाठी होणार आहे. मार्केट यार्ड जे आहे, मी मागं पण ज्यावेळेला सुरू बनला, आपल्या व्यापाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळेला मी सांगितलं हे मार्केट यार्ड खिंडवाडीत उभा करणं हे नुसतं तुमच्या सोयीसाठी किंवा व्यवसायासाठी नाही आहे. ते तुमचा जिथं व्यवसाय सुरू झाल्यानंतर ह्याचा फार मोठा परिणाम सातारच्या आर्थिक बाजारपेठेवर पडणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्याचं आणि सातारा शहराचं आर्थिक जे काही हे आहे ह्याचं फार मोठं परिणाम आपल्या शहरावर होणार आहे. दुसरीकडं आपलं मेडिकल कॉलेजचं काम एवढ्या जोरात सुरू आहे. तुम्ही माऊलीला जाताना बघा, एवढं आवाढव्य तो प्रकल्प आज तिथं उभा राहतोय. आज ह्याला निधी पण आपल्या आत्ताच्या राज्य सरकारनं दिला. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. एवढं जे काम एवढ्या गतीनं सुरू आहे. आज पुण्यासारख्या शहरातलं एक अतिशय मोठे काय म्हणायचे कन्स्ट्रक्शन कंपनीनं हे काम घेतलंय, न्याथी बिल्डर्स जे आहेत त्यांनी. हे क्वालिटीचं काम तुम्ही आज सगळं सिव्हिल हॉस्पिटल सगळं आज जे सिव्हिल हॉस्पिटल आपलं इथं आहे, हे उद्या कॉलेज सगळं पूर्ण झाल्यानंतर पूर्ण सिव्हिल हॉस्पिटल नवीन तिथं होणार आहे. कॉलेजच्या इथं सगळं सिव्हिल हॉस्पिटल जे आहे म्हणजे तिथं जाणार, पण पूर्ण सुसज्ज सिव्हिल हॉस्पिटल तिथं या कॉलेजबरोबर होणार आहे. हे आपण लक्षात घ्या. एवढा मोठा प्रोजेक्ट हा मेडिकल कॉलेजचा सुरू होणार आहे आणि त्याच्या जोडीला ही आपलं मार्केट यार्ड आपलं खिंडवाडीचं झालं की अजून म्हणजे बाजार म्हणतो ना आपण की शहराच्या आर्थिक याच्यावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टी असतात, तर हे शहराच्या आर्थिक याच्यावर परिणाम करणारं शहराची आर्थिक उलाढाल जी आहे ती ह्याच्यामुळे 100% वाढणार आहे. हे या मार्केट यार्डाचा परिणाम पुढं होणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. हे लक्षात आपण ठेवावं, ही माझी विनंती आहे. जास्त वेळ आपला घेत नाही. माझे सर्व मुस्लिम बांधव पण आहेत आणि त्यांना पण माझी विनंती आहे की हे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही जरी सगळे असलो तरी आम्ही काय म्हणजे मुस्लिम बांधवांना बाजूला काढा, मुस्लिम बांधवांना विचारातच घ्यायचं नाही किंवा मुस्लिम बांधवांना त्यांच्याशी संबंधच ठेवायचा नाही असं करणारे इथं बसलेले कोणी नाही आहे. पक्ष राष्ट्रवादी मी का सोडली, इकडं भाजपमध्ये का गेलो, तर शेवटी पुढचा विचार करणं भाग होतं. राष्ट्रवादीला पुढं जे आता आपण बघतोय
राष्ट्रवादीमध्ये पण दोन हे झाले, कारण तो चालणारा विषय नव्हता. जिकडं म्हणजे विजन आहे, जिकडं नेतृत्व एवढं स्ट्रॉंग आहे. आज देवेंद्र फडणवीसांबरोबर मी 5 वर्ष काम केलंय. माझ्यापेक्षा ते 2 ते 3 वर्षांना लहान आहेत, पण तरी लहान जरी असले तरी एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे जे गुण आहेत ते आज महाराष्ट्रामध्ये कुणामध्येही बघायला मिळत नाही. ती वस्तुस्थिती आहे. एखादं काम जर हातामध्ये घेतलं किंवा आपल्या आमदारांना एखादं काम मतदारसंघातलं सांगितलं आणि एकदा त्यांनी जर शब्द दिला की हे काम मी करून देणार, तर ते काम कुणीही त्या मंत्रालयामध्ये अडवत नाही. ही वस्तुस्थिती आहे. एवढा त्या माणसाचा, त्या नेत्याचा दबदबा त्या मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांवर यांच्यावर आहे. कामाच्या बाबतीमध्ये त्यांचा जो काही हात आहे ते कोणी धरू शकत नाही. तेव्हा आपल्याला शेवटी विकास पाहिजे, आपल्याला प्रगती पाहिजे, आपल्याला आपलं शहर चांगलं झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे. इथं बाहेरच्या शहरांसारख्या सुविधा आपल्या इथं आल्या पाहिजेत, आपल्याला कॉन्क्रीट रोड पाहिजेत. मग हे सगळं आपल्याला पाहिजे, तर मग आपल्याला तसं नेतृत्व पण आपल्या मागं पाहिजे जे हे सगळं आपल्याला देणार आहे. आणि म्हणून भाजप आणि देवेंद्र फडणवीसांशिवाय पर्याय हा मला तेव्हा पण दिसत नव्हता, आज पण नाही आहे. त्यामुळं त्यांच्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या प्रगतीसाठी राहणं गरजेचं आहे. त्यामुळं मुस्लिम बांधवांनी ते डोक्यातनं काढून टाका की भारतीय जनता पार्टी तुमच्या विरोधात आहे किंवा आम्ही तिकडं भाजपमध्ये आहे म्हणजे आम्ही तुमचे विरोधक झालोय, असलं काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी परवा पण एका कार्यक्रमात मुस्लिम समाजाचं बोललो की सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिले सातारकर आहोत. आपण सगळे सातारचे नागरिक आहोत. आपण सगळे इथं जन्मलोय. आपल्या सगळ्यांचाच अंत शेवट पण आपला इथंच होणार आहे. आपण काही सातारा सोडून कुणीही जाणार नाही आणि साताऱ्यातनं आपल्याला दुसरा पर्याय पण आपल्याला कोणाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे सगळ्यांचा शेवट जो आहे सातारकरांचा, तो शेवट इथंच आहे सगळ्यांचा. त्यामुळं इथं कुणी कोणाला फसवून वगैरे करून फार दिवस कुठं इकडं तिकडं हे करून राहू शकत नाही. शेवटी एकामेकाचं रोज आपल्याला तोंड बघायची, एकामेकाचं रोज आपल्याला काही ना काही तर काम एकामेकाकडे निघणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या अशा बुद्धिभेदाच्या ह्याच्यामध्ये आपण लक्ष देऊ नका. आपल्या इथं आपलं शहर शांतता प्रिय होतं, शांतता प्रिय राहिलं पाहिजे. ही माझी आमदार म्हणून अगदी 100% जी भूमिका आहे. त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड शहराच्या शांततेबद्दल आमदार म्हणून माझ्याकडनं होणार नाही. आणि जेवढं ज्या वेळेला कधी माझ्या लक्षात येतं, वाटतं किंवा काहीतरी चुकीचं होतंय, मी प्रशासनाला त्या वेळेला माझ्या पद्धतीनं सूचना देत आलोय. मला काही ते जाहीररित्या बोलायचं नाही किंवा सांगायचं नाही, कारण ते विषय जाहीर बोलण्यासारखे नसतात. पण प्रशासनाला नक्कीच त्यावेळेला लक्ष घालून हे विषय थांबले पाहिजेत. ही भूमिका मी वेळोवेळी घेतली आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण सातारकर म्हणून एकत्र राहू. आज जावळी सातारा हे दोन्ही तालुके इतिहासामध्ये या दोन्ही तालुक्यांची नोंद आहे. आज जावळीत पण तुम्ही जावा. आज सातारपेक्षा खरं म्हणजे जावळीत जास्त निधी मी आणून दिला. का तर तो मतदारसंघ आपल्या ह्याच्यात आला होता आणि आपल्यापेक्षा थोडा तो तालुका छोटा आहे. मग त्यांना असं कधी वाटू नये किंवा आमचा मतदारसंघ विलीन झाला म्हणून आमच्यावर अन्याय होतोय का काय, किंवा आम्हाला काय तर कमी पडते काय. तेव्हा आपण कधीही जर हिशोब काढला तर जावळी तालुक्यामध्ये सातारपेक्षा जास्त शासनाचा निधी वेगवेगळ्या माध्यमातून मी आणून दिला. हे आपल्याला कधी बघायला मिळेल. नुसतं या पंचवार्षिकमध्येच नाही, याच्या आधीच्या पण. कारण त्यांना एक आपला धाकटा भाऊ या सांभाळण्याचं काम सातारबरोबर जावळीला मी नक्की केलं. आज डोंगरात वाडी वस्तीपर्यंत रस्ते जावळी तालुक्यामध्ये पोचलेत. आज जावळी तालुक्यामध्ये कोयनेला मुनावळ्याला वॉटर स्पोर्ट्सचं पर्यटन वाढीच्या दृष्टीनं अतिशय मोठा प्रकल्प तिथं आज सुरू आहे. तुम्ही आज जरी कधी फिरायला गेला तिकडं मुनावळ्याला जा, बघा तिथं. कारण तुम्ही बघितल्याशिवाय मी सांगतोय खरं वाटणार नाही. आज जसं गोव्याला आणि बाहेर आपण फॉरेनला जसं वॉटर स्पोर्ट्स सगळे बघतो तसं आज तिथं वॉटर स्पोर्ट्स सगळे सुरू झालेत. आता पुढचा ज्याच्यात आहे आता हाऊसबोट, जसे आपण काश्मीरला केरळला जशा हाऊसबोट्स बघतो जिथं आपण जाऊन राहू शकतो, अशा हाऊसबोट्स आता तिथे येणार आहेत. 4-4 बेडरूम, त्याला असणारं अटॅच बाथरूम, परत क्रूज बोट्स
किंवा ज्या ठिकाणी आपण संध्याकाळी जाऊन ती बोट भाड्यानं घेऊन त्या कोयनेच्या जलाशयामध्ये फिरत जाऊन तिथं जेवण सगळं जे काय असेल ते, समजा तुमचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, तुम्ही ती बोट घ्या, पाण्यामध्ये जे असेल ते ड्रायव्हर येईल, तुम्हाला घेऊन जाईल. 55 किलोमीटरचं मुनावळेपासून कोयनेचं धरण डॅम ह्याचं अंतर 55 किलोमीटर आहे. त्यामुळे त्या 55 किलोमीटरमध्ये तुम्हाला त्या क्रूज बोटमधनं फिरून येता येणं शक्य आहे. अशा पद्धतीचं हे वॉटर स्पोर्ट्सचा प्रकल्प हा मुनावळ्यामध्ये सुरू झालेला आहे. एक एक तिथं सुरू झालेलं आहे. हे आपण जाऊन एकदा बघून या. हे पर्यटन हे साताऱ्यामध्ये वाढावं. कासला आलेल्या लोकांनी मुनावळ्याला जावं. मुनावळ्यावरनं आता आमचा म्हणजे प्रयत्न नाही, काम जे आता नवीन मंजूर आले ती धावलीवरनं ठोसेघरला रस्ता काढायला चालल्यात. म्हणजे वरनं आपण ज्यावेळेला कासला जातो, आपण झुमटीकडे जे जातो, धावली झुमटी वगैरे, आता झुमटीवरनं तसंच पुढं केळोली आणि सांडवली, केळोली असे केळोली सांडवली करून पुढं ठोसेघरला तो रस्ता न्यायचं. हे काम आता आपण तिथं सुरू केलंय. का तर पर्यटकांनी तिकडच्या ह्याच्यामध्ये थांबलं पाहिजे, आलं पाहिजे, गेलं पाहिजे. आज कुठं जायचं म्हटलं तरी बोगद्यात येऊन जायला लागतं. त्यामुळे वरच्यावर कासवरनंच पर्यटकांना जाता आलं पाहिजे. अशा पद्धतीची सुविधा आपण तिथं आता करायला घेतली आहे. त्याचं काम सुद्धा रस्त्याचं सुरू झालेलं आहे. हे पण मला या निमित्तानं सांगायचं आहे. तेव्हा अनेक प्रोजेक्ट आहेत जे तसे पहिले तर आपल्यापर्यंत येत नाहीत किंवा सातारकर म्हणून आपल्याला वाटतं की साताऱ्यामध्ये काहीच नाही आहे. पण हे आजूबाजूला जे चालू आहे हे तुम्ही बघितल्याशिवाय हे तुम्हाला खरं वाटणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपल्या सर्वांचा विश्वास आहे या निवडणुकीत, पण मला खात्री आहे की आपण मला विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीनं पाठवणार आहे. त्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. पण माझी विनंती हीच आहे की चुकीच्या पद्धतीनं होणाऱ्या बुद्धिभेदाला बळी पडू नका आणि गाफील कुणी राहू नका. प्रत्येकानं आपापल्या परीनं जे काही माझ्यासाठी प्रचार करता येईल, आपल्या दुकानामध्ये बसून आपल्या गिरायकांपर्यंत, आपल्याकडे जे काही आपले समजा मित्रपरिवाराचे ग्रुप असतील, व्यवसायातले ग्रुप असतील, त्या सर्व याच्यावर आपण हे करा की शिवेंद्र बाबांचं चिन्ह जे आहे कमळ आहे, कमळाच्या समोरचं बटन सगळ्यांनी दाबावं आणि सातारा जावळीच्या विकासासाठी सर्वांनी मला साथ द्यावी एवढीच विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो, जरा लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.